दिव्या शिंदे आज जे काही बोलली त्यावरून दोन गोष्टी शिकण्यासारख्या आहेत, एक चूक एक बरोबर. दोन्ही सांगतो एका मिनिटात ऐका. चूक हे की एखाद्या व्यक्तीला म्हणजे कोणत्याही व्यक्तीला जीवे मारण्याची धमकी देणे, ते पण एका शस्त्राचं नाव घेऊन, हे सरळ चुकीचं आहे. आणि ते झाल्यानंतर सुद्धा त्या गोष्टीची जाणीव नसते की आपण काय बोललोय. रागाच्या भरामध्ये खूप गोष्टी घडतात, आपण काय बोलून जातो आपल्याला नाही कळत. त्याच्यासोबत पण तेच झालं, ती ट्रिगर झाली त्या मोमेंटला, पण ते चुकीचं होतं. चांगली गोष्ट अशी की महाराष्ट्रातल्या सगळ्या मुली दिव्यासारख्या बेधडक बिनधास्त आणि त्या ॲटिट्यूडच्या जर असतील ना, कोणाच्या बापाची हिंमत नाही कोणत्याही मुलीकडे वाकड्या नजरेने पाहिजे. खरंच नाही होणार हिंमत. फक्त अशा मुली महाराष्ट्रामध्ये पाहिजे बस. एवढ्या धाडसी की डायरेक्ट समोरच्याला डायरेक्ट कोलणाऱ्या, काही होऊ दे तिकडं, म्हणजे बापाला न घाबरणाऱ्या बस. खरंच महाराष्ट्राच्या कोणत्याही मुलीवरती अत्याचार नाही होणार. मला एवढंच बोलायचं होतं. दिव्यासोबत जे झालं ते चुकीचं झालं, असं नव्हतं व्हायला पाहिजे. टॉप 5 कंटेस्टंटमध्ये ती जाणारी होती, परंतु ही अशी एलिमिनेशन होणं खूप दुर्दैवी आहे. बट ठीक आहे, जे घडलं त्याला काही बोलू शकत नाही. तुमची याच्यावरती काय प्रतिक्रिया आहे मला नक्की सांगा. आणि दिव्याचं बाहेर जाणं तुम्हाला पटतंय की नाही पटत, की बिग बॉसने जे केलंय तसं नव्हतं करायला पाहिजे? तुमचं ओपिनियन मला नक्की सांगा. मी वाट पाहतोय कमेंट्समध्ये. धन्यवाद.